कशासाठी मांडलं? कारण त्याच्यामध्ये रिझन होतं. आपल्या भारत देशाचा आपल्याला स्वभाव दाखवायचा होता. म्हणजे काय? नेचर दाखवायचं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय? कोणी मांडला? पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू. ठीक आहे, नेहरू. कुठे मांडला? संविधानिक सभेपुढे, म्हणजे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीपुढे. कुठे मांडला? संविधान सभेपुढे. मग तुम्हाला लगेच प्रश्न विचारतो आहे हो की जो हा जो उद्दिष्टाचा ठराव आहे किंवा प्रस्तावना आहे ती कुठे मांडली? कोणी मांडली? कोणी मांडली? पंडित जवाहरलाल नेहरू. पण ड्राफ्टिंग कमिटी पुढे, म्हणजे मसुदा समितीपुढे कोणी मांडली? ड्राफ्टिंग कमिटी पुढे तर जे आपले काय महापुरुष आहेत, जे महामानव आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी मांडली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली. कुठे? ड्राफ्टिंग कमिटी सोबत. मग प्रश्न तुम्हाला उद्भवतो की जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडली, त्या पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडलेल्या उद्दिष्टाच्या ठरावामध्ये कोणत्या गोष्टी नमूद केलेल्या होत्या आणि कोणत्या गोष्टी नमूद केलेल्या नव्हत्या? तर मी तुम्हाला काल सांगितलं मुख्यतः दोन गोष्टी. एक स्वरूप, त्यालाच आपण नेचर म्हणतो, आणि त्यालाच आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो? त्यालाच आपण काय म्हणतो की स्वभाव सुद्धा. आणि तुम्हाला काय सांगितलं की स्वभाव हा आपला प्रेझेंट कंडिशन दर्शवतो, म्हणजे तुम्ही सध्या कसे आहात, म्हणजे तुमची प्रेझेंट कंडिशन दर्शवतो तुमचा स्वभाव. आणि दुसरा सांगितलं तर काय? उद्दिष्टे म्हणजे ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह काय मित्रांनो? म्हणजे स्वप्न. तुम्ही तुमच्या स्वप्नातला व्यक्तिमत्व तुम्ही कसा असायला पाहिजे, तुम्ही स्वप्नातले तुम्ही नागरिक कसे असायला पाहिजे, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह. आणि ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय सांगितलं की भारताचा स्वभाव, भारताचे जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते कशा पद्धतीने डिफाईन व्हायला पाहिजे? न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता. बरोबर? न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. बरोबर? त्या आपल्या देशाचे काय विद्यार्थी मित्रांनो काय आहेत? आपल्या देशाचे सांगा उद्दिष्टे आहेत. आणि यालाच लोकशाहीचे काय म्हणतात? तो पिलर्स. यालाच काय म्हणतात? लोकशाहीचे पिलर्स म्हणजे आधारस्तंभ. पण मला सांगा तुमच्या संविधानाचे आधारस्तंभ काय हो? तुमच्या संविधानाचे आधारस्तंभ काय? सांगा बरं मला. लोकशाही. लोकशाही नाही, आपल्या भारत देशाची लोकशाही आहे. मला सांगा या संविधानाचे आधारस्तंभ काय आहेत? सांगा मला. संविधानाचे आधारस्तंभ काय आहेत? नाही माहिती? संविधानाचे आधारस्तंभ विद्यार्थी मित्रांनो कायदे मंडळ, इंग्लिश मध्ये म्हणतात लेजिस्लेचर. दुसरा कार्यकारी मंडळ. कार्यकारी मंडळ त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात एक्झिक्युटिव्ह. तिसरा न्याय व्यवस्था. न्याय व्यवस्था त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात ज्युडिशियरी म्हणजे न्याय व्यवस्था. बरोबर? आणि तिसरा म्हणजे मीडिया. बरोबर? मी तुम्हाला माहिती आहे आता अर्णब गोस्वामी काय काय म्हणतो, काय काय नाही माहिती, तुम्हाला सगळ्यांना माहिती. बरोबर? तुम्हाला जर विचारला संविधानाचे आधारस्तंभ काय, तर या चार गोष्टी: कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ आणि काय कायदे मंडळ, आणि चौथा मीडिया. पण तुम्हाला विचारले भारतीय लोकशाहीचे पिलर्स काय? न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. इंग्लिश मध्ये जस्टिस, लिबर्टी, त्यालाच आपण फ्रीडम सुद्धा म्हणतो. तिसरा समानता म्हणजे इक्वॅलिटी, आणि बंधुता म्हणजे फ्रॅटर्निटी. बरोबर? लक्षात आलं असेल तुमच्या. आणि आपण काल हे सगळं बघितलं होतं. बरोबर? चला आज आपण याला इंडेप्थ मध्ये शिकायला सुरुवात करूया. आणि जर तुम्हाला हे कळालं तर तुम्हाला अख्खं भारताचं संविधान कसं आहे ते लक्षात येईल. म्हणजे आपल्याला उद्यापासून थोडं स्पीडमध्ये जाते. बरोबर? तुम्हाला हे प्रियांबल कळणं अत्यंत गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्हाला प्रियांबल कळणार नाही तोपर्यंत तुम्हाला संविधानाचा पाया कळणार नाही, संविधानाचं स्ट्रक्चर कळणार नाही, संविधानाचं नेमकं म्हणणं काय ते कळणार नाही. बरोबर? आणि तुम्हाला आता आपण हे ऍक्च्युअल शिकायला सुरुवात करूया. बघा, स्वरूप पंडित जवाहरलाल नेहरू मला 13 डिसेंबरला तिसऱ्या बैठकीमध्ये, बरोबर, तिसऱ्या बैठकीमध्ये तर त्याच्यामध्ये सांगितलं होतं 3 प्रकारचा स्वभाव सांगितला होता. पहिला सार्वभौम, दुसरा सांगा मला, दुसरा काय होता? स्वातंत्र्य, आणि तिसरा होता विद्यार्थी गणराज्य. पण तुम्हाला आता सांगितलं मी काय सांगितलं की स्वरूप किंवा स्वभाव म्हणजे विद्यार्थी करणं, स्वरूप किंवा स्वभाव म्हणजे तुमची प्रेझेंट कंडिशन. आणि तुम्हाला 13 डिसेंबर 1946ला इंडिपेंडंट भेटायचं होतं. बरोबर? आणि इंडिपेंडंट भेटायचं म्हणून आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे. पण आपल्याला माहिती आहे 15 ऑगस्ट 1947ला आपल्याला इंडिपेंडंट भेटलं. आपल्याला कशी आवश्यकता होती आपल्या देशामध्ये? लोकशाहीची. लोकशाही. बरोबर? त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? डेमोक्रेसी. डेमोक्रेसी. बरोबर? म्हणून आपण या स्वातंत्र्य निर्मित केलं कशाने? लोकशाही. बरोबर? आणि तुम्हाला माहित आहे याला ऍक्सेप्ट केलं आपण 22 सांगा कधी केलं? 22 जानेवारी 1947. कधी ऍक्सेप्ट केलं आपण?
22 जानेवारी 1947 ला, बरोबर. आणि याला जर आता संविधानामध्ये कधी जोडलं विचारलं, संविधानामध्ये कधी जोडलं तुम्हाला माहिती आहे 26 नोव्हेंबर 1949, बरोबर. लक्षात द्या. सॉरी ते 49 आहे ना, ते 47 आहे, ते 49 आहे. लक्षात द्या. जर तुम्हाला विचारलं की याला ऍक्सेप्ट कधी केलं, तर 22 जानेवारी 1949. त्याला संविधानामध्ये कधी जोडलं विद्यार्थी मित्रांनो, काय 26 नोव्हेंबर 1949. आणि याची अंमलबजावणी कधी केली तुम्हाला माहिती आहे 26 जानेवारी 1950. 26 जानेवारी 1950, बरोबर. तिन्ही डेट तुमच्या अत्यंत गरजेच्या आहे, तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, कारण की आयोग सातत्याने याच्यावर प्रश्न विचारत असतात. लक्षात येतं का तुम्हाला सगळ्यांना लक्षात येत आहे का? एक कमेंट मला असं पण त्याला कळत आहे की नाही कळत? रजत नाही, ओके. तू काल होतं का रजत? तू काल होतं का रे? बघा, जे काल अब्सेंट होते त्यांना नाही कळलं, बरोबर. कारण की आपण थोडं स्पीडमध्ये घेतलं. तरी मी तुम्हाला आज एकच शब्द शिकवतो, तो शब्द म्हणजे आज समाजवादी. तुमच्या लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय म्हणणं होतं की आपल्या देशामध्ये जे समाजवादी प्रिन्सिपल आहेत ते कसे असायला पाहिजे. तुम्हाला लक्षात येईल गांधीजींचं काय म्हणणं होतं आपल्या देशामध्ये. तुम्हाला लक्षात येईल नेहरूंचं म्हणणं काय होतं आपल्या देशामध्ये भारत देश कसा असायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे त्या महापुरुषांनी आपल्या भारत देशाला कसं बनवलं, बरोबर. सोबत भारताचं संविधान कसं लिहिलं. त्या महापुरुषाला आपण अभिनंदन करून किंवा अभिवंदन करून आपण त्याचं आपल्याला दररोज गुणगान करायला पाहिजे. पण तुम्हाला माहित आहे की तसं होत नाही. तो आहे सगळ्यात महत्वाचा आपल्या देशातला प्रिन्सिपल, समाजवादी प्रिन्सिपल. समाजवाद. तुम्हाला माहित आहे समाजवादाच्या नावाखाली इंदिरा गांधींनी काय केलं. तुम्हाला माहित आहे समाजवादाच्या नावाखाली इंदिरा गांधींनी काय केलं, बरोबर. तुम्हाला माहित आहे समाजवादाच्या खाली मार्क्सिझम जी फिलॉसॉफी होती त्यांनी काय केलं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही वाचलं असेल. पण मी तुम्हाला इथे वेगळ्या पद्धतीने समाजवाद म्हणजे काय असतं या सगळ्या डेफिनेशन तुमच्या पुढे मांडणार आहे. म्हणजे तुमच्या पुढे एक लक्षात येईल की आपल्या संविधानाचं नेमकं म्हणणं काय होतं. आपला संविधान आपल्यापासून, लोकांपासून किंवा गव्हर्नमेंट पासून काय म्हणायचं होतं हे तुमच्या आज लक्षात येईल, बरोबर. मी एक शब्द लिहितो, याला इंग्लिशमध्ये सोशलिस्ट म्हणतात. सोशलिस्ट याला एक शब्द दिला, या शब्दाचा एक मिनिंग आहे ते म्हणजे युटोपिया. युटोपिया किती लोकांना माहिती आहे इंग्लिशमध्ये युटोपिया म्हणजे काय? किती लोकांना माहिती आहे सांगा बरं मला. एकदा सांगा रजत, एकदा सांगू की चालेल. सुवर्णा एकदा सांगू की ठीक आहे. मला फक्त एवढं सांगा युटोपिया म्हणजे काय. मी सगळं एक्सप्लेन करतो शेवटी, फक्त मला एवढं सांगा युटोपिया म्हणजे काय. युटोपिया माहिती आहे का तुम्हाला? युटोपिया म्हणजे काय? युटोपिया म्हणजे आयडियल सोसायटी. आयडियल सोसायटी. युटोपिया म्हणजे काय विद्यार्थ्यांनो? आयडियल सोसायटी. आणि ही आयडियल सोसायटी बनवायची किती यासाठी आपल्या देशामध्ये खूप भांडणं झाले. म्हणजे सांगतो ना, मारामारी पण तुम्ही सगळं घराबाहेर गेल्यावर एखादी भांडण झाली, भकाभक भरतं की तुम्ही मारता की नाही एकमेकांना. तर असं आपल्या देशामध्ये भांडणं झाले. कोणामध्ये सांगतो तुम्हाला? नेहरूंमध्ये. कोणामध्ये भांडणं झाले? नेहरूंमध्ये. कोणामध्ये भांडणं झाले? गांधीमध्ये. पण इथे गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत होते. लक्ष द्या. तुम्हाला माहित आहे मतभेद होतात, वैचारिक मतभेद आपल्या देशामध्ये, किंवा जेव्हा संविधान बनवून आलं होतो तेव्हा आपल्या देशामध्ये वैचारिक मतभेद खूप येतात. पण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगतो, जेव्हा सोशलिस्ट किंवा समाजवादी संकल्पना आली त्या संकल्पनेमध्ये गांधीजी आणि कोणते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक सोबत होते. त्यांची विचारधारा एक होती समाजवाद म्हणून. पण नेहरूंची समाजवादी काय होतं? तत्व वेगळं होतं. मी तुम्हाला विचारतो, तुम्हाला माहिती आहे का स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज माहिती आहे का? स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज माहिती आहे का? यालाच आपण नॉर्डिक कंट्री सुद्धा म्हणतो, माहिती आहे का? स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज मध्ये तुम्हाला सांगा बरं जरा. नो आयडिया. ओके चालेल, आपण एक्सप्लेन करू. नॉर्डिक कंट्री म्हणजे विद्यार्थी NFS. नॉर्वे, फिनलँड, स्वीडन, डेन्मार्क, बरोबर. आणि शेवटी म्हणजे आयर्लंड. ही काय नॉर्डिक कंट्रीज. तुम्ही अभ्यास केला असेल, तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो इथे जो हॅपीनेस इंडेक्स आहे जबरदस्त आहे. पहिल्या टॉप 10 मध्ये हे सगळे 4 देश असतात. हॅपीनेस इंडेक्स जबरदस्त आहे. तुम्हाला माहिती असेल जो इनइक्वॅलिटी इंडेक्स आहे म्हणजे समानता झाला पाहिजे पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये, जबरदस्त आहे. सगळ्यात टॉपमध्ये असतात. तुम्हाला माहिती आहे एज्युकेशन इंडेक्स, तुम्हाला माहिती आहे जबरदस्त आहे. तुम्हाला माहिती आहे लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड इंडेक्स जबरदस्त आहे. का जबरदस्त आहे त्या देशामध्ये? कारण की या देशामध्ये विद्यार्थी मित्रांनो समाजवादी प्रिन्सिपल जबरदस्त इम्प्लिमेंट झाले. ते म्हणजे काय युटोपिया, ते म्हणजे काय सोशलिस्ट, ते म्हणजे काय समाजवाद. ज्या देशांमध्ये विद्यार्थी मित्रांनो, ज्या देशांमध्ये समाजवाद काय परफेक्टली असतो, इम्प्लिमेंट असतो, अशा देशांमध्ये
सगळं फ्री असतं, सगळं फ्री असतं. फॉर एक्झाम्पल तुमच्या जर शाळेमध्ये गेला तुम्ही जर शाळेमध्ये गेला तुम्हाला फीज लागतात. गव्हर्नमेंटमध्ये फी लागत नाही, पण प्रायव्हेटमध्ये गेला फी लागतात. तुम्हाला इंजिनिअरिंगला ॲडमिशन करायची असेल फ्री ऑफ कॉस्ट, बरोबर. भारत देशामध्ये नाही बरं, त्या स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजमध्ये फ्री ऑफ कॉस्ट. तुम्हाला MBBS करायचं असेल फ्री ऑफ कॉस्ट, तुम्हाला डॉक्टर बनायचं असेल फ्री ऑफ कॉस्ट, तुम्हाला MD करायचं असेल फ्री ऑफ कॉस्ट, तुम्हाला BSc करायचं असेल तर फ्री ऑफ कॉस्ट. इरिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट, जेंडर, सेक्स, सगळं, प्लेस ऑफ बर्थ, तो मनुष्य असो की तो टागन असो, सगळ्यांना काय फ्री आहे, सगळ्यांना फ्री आहे. कुठे स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजमध्ये, नॉर्डिक कंट्रीमध्ये विद्यार्थी. पण आपल्या भारत देशामध्ये रिझन आहे त्याच्यामागे, कारण की आपला जो भारत देश आहे समाजवाद टोटली नाही आहे. ज्या देशामध्ये ज्या राष्ट्राचा धर्म असतो समाजवाद म्हणजे डेमोक्रॅटिक किंवा लोकशाही समाजवाद, पण आपल्या देशामध्ये लोकशाही समाजवाद नाही आहे. आपल्या देशामध्ये फक्त समाजवाद नावाचे प्रिन्सिपल दिसतात, पण त्याची अंमलबजावणी कुठेही होते. पण जे स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज आहे किंवा नॉर्डिक कंट्रीज आहे या देशामध्ये विद्यार्थ्यांना काय होतं, आयडियल सोसायटी फॉर्म करतात आणि विद्यार्थी जिथे आयडियल सोसायटी फॉर्म होतं तिथे सगळ्या गोष्टी फ्री होतात. स्कूलपासून एज्युकेशन, हेल्थ, सगळ्या गोष्टी फ्री. जी मला काय करायचं ते करा, म्हणजे गव्हर्नमेंट तुमच्यावर कोणतंही रिस्ट्रिक्शन आणत नाही. ही म्हणजे युटोपिया. आता मला सांगा, भारतामध्ये समाजवाद आहे की नाही? भारतामध्ये समाजवाद आहे की नाही एवढं सांगा. हा, आयडियल सोसायटी नाही आहे, पण समाजवाद आहे की नाही सांगा मला. कधी ऍड केलं याला सांगा, कधी ऍड केलं याला? भारतामध्ये समाजवाद आहे की नाही सांगा मला. आता भारतामध्ये आयडियल सोसायटी कशी निर्माण करायची, यासाठी आपल्या देशामध्ये सगळ्यात 3 व्यक्तीचे विचारधारा अत्यंत गरजेचे आहे. ते म्हणजे नेहरूंची विचारधारा, गांधीजींची, आंबेडकरांची, बरोबर. आणि विद्यार्थी मित्रांनो, या गांधीजी आणि आंबेडकरांचं एक म्हणणं होतं, जरी आपल्याला ब्रिटिशांपासून काय मिळालं असेल, इंडिपेंडंट मिळालं असेल, जरी आपल्याला ब्रिटिशांपासून काय मिळालं असेल, स्वातंत्र्य मिळालं असेल, तरी सुद्धा आता हे भांडवलदार आहे, हे भारतातल्या लोकांना जगू देणार नाही. आणि तुम्हाला माहीत आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये हे भांडवलदार आपल्या भारतातल्या नागरिकांना जगू देणार आले आहेत. ही विचारधारा होती गांधीजींची आणि आंबेडकरांची. त्यांनी म्हटलं होतं, स्टेटमेंट दिलं होतं की आपण भारत देशाला इंडिपेंडंट मिळवलेलं आहे, तरी सुद्धा या भांडवलदारापासून आता इंडिपेंडंट मिळणं अत्यंत गरजेचं आहे. तर भारत देश पुढे गेलो भांडवलशाहीकडे, बरोबर. म्हणजे काय, ज्या गांधीजींची आणि आंबेडकरांची विचारधारा काय होती की पब्लिक म्हणजे गव्हर्नमेंट, पब्लिक म्हणजे कोण, गव्हर्नमेंट. हे काय करतील, प्रत्येक लोकांच्या गरजा परिपूर्ण करतील, प्रत्येक लोकांच्या गरजा काय करतील, परिपूर्ण करतील. म्हणजे कोण, गव्हर्नमेंट. आपल्या देशाचं शासन काय करतील विद्यार्थ्यांनो, आपल्या देशाचं शासन गव्हर्नमेंट काय करतील, प्रत्येक लोकांच्या गरजा परिपूर्ण करतील. कोणाचं म्हणणं होतं, आंबेडकर आणि कोणाचं, गांधीजींचं. सेम म्हणणं होतं कोणाचं, नेहरूंचं. पण नेहरूंचं म्हणणं सोबत काय होतं, त्यांचं म्हणणं होतं मिक्स इकॉनॉमी, विश्व अर्थव्यवस्था. तिथे कोण असतात, फक्त पब्लिक सेक्टर असतात म्हणजे शासन असतात. पण नेहरू काय म्हणे, मिक्स. म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, मिक्स कसे असतात, प्रायव्हेट प्लस पब्लिक. हे दोघं मिळून काय करतील विद्यार्थी मित्रांनो, भारताचा काय करतील, विकास करतील किंवा भारताच्या लोकांचे प्रॉब्लेम दूर करतील. आणि सोबत हे जे करणार आहे, हे जे करतील फक्त इंडियन कल्चरला लक्षात ठेवून करतील. इंडियन कल्चरला म्हणजे वेस्टर्नायझेशन आहे, बरोबर. म्हणजे वेस्टर्नायझेशन आहे, फक्त इंडियन कल्चरला लक्षात ठेवून काय करतील, हे भारताच्या लोकांचा विकास करतील. आणि याच्यानंतर आला तुम्हाला माहिती आहे इंदिराबाई, आयरन लेडी, इंदिरा गांधी. आणि या बाईंनी म्हटलं विद्यार्थी मित्रांनो की जे हे आपल्याला करायचं आहे, आपल्या देशामध्ये सोशलिस्ट प्रिन्सिपल आणायचे आहेत, तर हे आणायचे असतील ना, आणा. पण कशाच्या आधारावर, वेस्टर्न कल्चरच्या आधारावर. म्हणून तुम्हाला माहिती आहे इंदिराबाईंनी नसबंदी केली होती, ट्रेन पूर्ण नसबंदी करायला सुरुवात केली होती इंदिराबाईंनी, तुम्हाला माहित असेल तर, बरोबर. विद्यार्थी तिचं काय म्हणणं होतं की इंडियन कल्चरवर आपण भारतामध्ये समाजवादी प्रिन्सिपल इम्प्लिमेंट करू शकत नाही. त्याला जर करायचं असेल तर विद्यार्थी कशावर करा, वेस्टर्न कल्चरवर करा. बघा, समाजवादी मी तुम्हाला शिकवला, समाजवाद म्हणून सांगितलं युटोपिया, एक आयडियल सोसायटी फॉर्म व्हायला पाहिजे. पण ती कशाच्या आधारावर फॉर्म होतील, लोकांच्या आयडिया कशा. एक नेहरूंची आयडिया बघितली, गांधीजींची बघितली आणि कोणाची बघितली, आंबेडकरांची. गांधीजी आणि आंबेडकर काय म्हटलं, पब्लिक सेक्टर भारतातल्या सगळ्या लोकांचा विकास करेल. नेहरू काय म्हणाले, मिक्स इकॉनॉमी, पब्लिक प्लस प्रायव्हेट सेक्टर दोघेही मिळून काय करतील, भारताच्या लोकांचा विकास करतील. पण इंदिराबाईंचं काम म्हणणं होतं विद्यार्थी मित्रांनो, इंदिराबाईंचं काम म्हणणं होतं की आपल्याला जो विकास करायचा आहे भारताचा, तो आपण वेस्टर्न कल्चरवर करू शकतो, इंडियन कल्चरवर करू शकत नाही. कारण इंडियन कल्चर तितकं अजून प्रगतशील व्हायचं आहे, तितकं प्रगत व्हायचं आहे, म्हणून आपण वेस्टर्नकडे जातो. म्हणून ही माहिती का, आपल्या संविधानामध्ये
कलम सॉरी कलम म्हणतो घटना दुसरी बघा 4+2 6 1976 1976 ला समाजवादी म्हणजे सोशालिस्ट तत्व आणला. सोशालिस्ट तत्व किती लोकांना समजलं रे? किती लोकांना डाऊट्स क्लिअर झाले सांगा बरं मला. किती लोकांना कळालं? थोडं स्पीड मध्ये होईल का स्लो करायचं आपल्याला? क्लिअर क्लिअर आहे ना? आता मी विचारतो लोकशाही समाजवाद म्हणजे काय? विद्यार्थी लोकशाही समाजवाद म्हणजे काय? आता मी तुम्हाला फक्त समाजवाद शिकवलं. आता लोकशाही समाजवाद म्हणजे काय? मला सांगा लोकशाही समाजवाद म्हणजे काय? जे प्रिन्सिपल तुम्हाला कुठे दिसतात नॉर्डिक कंट्रीज मध्ये. जरी तुम्हाला नसेल लक्षात आलं असेल तर तुम्हाला बघा एक सिंपल एक्झाम्पल मध्ये तुमच्या लक्षात येईल. बघा ए नावाची कंपनी आहे. ए नावाची कंपनी आहे आणि मी किरण वानखेडे त्याचा ओनर आहे म्हणजे मालक आहे बरोबर. आणि मी ते या कंपनीमध्ये 100 लोकांना काय देतो? काय देतो मी? काम. 100 लोकांना काय देतो? मजदूर आहे. 100 लोक काय? मजदूर आहे बरोबर. विचार करा विद्यार्थी मित्रांनो, जर वर्षाकाठी मला 10,000 इन्कम आहे, वर्षाकाठी मला 10,000 इन्कम आहे, तर भारत देशामध्ये काय होतं? 9,000 मला मिळतात बरोबर. 9,000 मला मिळतात. आणि विद्यार्थी मित्रांनो जे 100 वर्कर आहेत त्यांना किती मिळतात? 1,000. मला सांगा लोकशाही समाजवाद दिसतं का तुम्हाला? लोकशाही समाजवाद दिसतं का इथे? इथे नाही दिसत. इथे काय दिसतं? भांडवलशाही दिसतं. इथे काय दिसतं? भांडवलशाही बरोबर. पण याच्या ऍब्सोल्युटली डिफरंट बघा की ज्या देशामध्ये ओनर मी आहे, ओनर इंडिव्हिज्युअल कोण आहे? ओनर कोण आहे? मी आहे. पण त्या देशामध्ये विद्यार्थी मित्रांनो इन्कम आता कोणाला मिळणार आहे? पीपलला. आणि मला प्रॉफिट किती मिळणार आहे? फक्त 1,000 रुपये. असा देश म्हणजे विद्यार्थ्यांचा लोकशाही समाजवाद. आणि हे ऍक्च्युअल देशात नॉर्डिक कंट्रीज. म्हणून या देशामध्ये सगळं फ्री आहे. सगळं फ्री आहे या देशात. तुमच्या लक्षात येतं काय विद्यार्थी मित्रांनो? नॉर्डिक कंट्रीजमध्ये जे स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज म्हणतो त्या देशामध्ये सगळं फ्री. काय एज्युकेशन का फ्री आहे? हेल्थ का फ्री आहे बरोबर. कारण त्या देशामध्ये विद्यार्थी मित्रांनो भांडवलशाहीला आपण जास्त प्राधान्य देत नाही. तिथे प्राधान्य देतो लोकशाही समाजवादाला. कशाला प्राधान्य देतो आपण? लोकशाही समाजवादाला. म्हणजे काय? त्या देशामध्ये फक्त आणि फक्त लोकांचा विचार केला जातो. आणि आपल्या देशामध्ये फक्त आणि फक्त जे चोर लोक बसले आहेत हे फक्त कशाचा विचार करतात? आपले पोट भरण्याचा. तुम्हाला माहित आहे, सांगायची गोष्ट नाही बरोबर. म्हणून तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, काय ज्या देशामध्ये फक्त आणि फक्त लोकांचा विचार असतो तो म्हणजे लोकशाही समाजवाद. आणि हा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समाजवाद. हा होता महात्मा गांधींचा समाजवाद बरोबर. पण आपल्या देशामध्ये हा इम्प्लिमेंट झाला नाही किंवा त्याला प्रॉपरली ते आपण इम्प्लिमेंट करू शकलो नाही. म्हणून आता आपण या कंडिशनमध्ये आहोत. तुम्हाला माहित आहे की जेव्हा कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन करायचे असतं तेव्हा कसं आपल्या देशामध्ये कॉलेज प्रायव्हेट कॉलेज आपल्याला लुटून घेतलं बरोबर. पण जिथे लोकशाही समाजात आला तिथे सगळ्यांना फ्री असतो. तो कोणत्याही कास्टचा असो, कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही लिंगाचा असो, की कोणताही विद्यार्थी बरोबर. आता क्लिअर झालं का सगळ्यांना? समाजवाद म्हणजे क्लिअर झालं का? समाजवाद म्हणजे आता क्लिअर झालं का सगळ्यांना? ओके ठीक आहे. चला दुसरं मला सांगा, या समाजवादीमध्ये जर आपण पैसा ऍड केला काय होतो? समाजवाद मध्ये आपण पैसा ऍड करतो म्हणजे काय फॉर्म आहे? म्हणजे फॉर्म का भांडवलशाही. काय म्हणजे मिक्स इकॉनॉमी. पब्लिक प्लस प्रायव्हेट. पब्लिक प्लस प्रायव्हेट बरोबर. आणि आता आपण तुम्हाला माहित आहे भांडवलशाहीकडे काय झालं आहे? स्थलांतर झालं बरोबर. दुसरा या समाजवादमध्ये विद्यार्थी मित्रांनो, या समाजवादामध्ये आपण हिंसा ऍड केली. हिंसा म्हणजे व्हायलन्स ऍड केलं विद्यार्थी मित्रांनो, तर आपण जातो विद्यार्थी मित्रांनो साम्यवादाकडे. तुम्हाला माहिती आहे आपल्या देशामध्ये काय चालू आहे आणि काय नाही, एक्सप्लेन करायची गरज नाही बरोबर. की तुम्हाला या समाजवादमध्ये जर आपण पैसा ऍड केला तर आपण म्हणतो भांडवलशाहीकडे. आणि त्या समाजवादमध्ये जर आपण हिंसा ऍड केली, व्हायलन्स ऍड केला तर विद्यार्थी आपण म्हणतो साम्यवादाकडे बरोबर. तुम्हाला भांडवलशाही सुद्धा आहे कुठे? इकॉनॉमीमध्ये. तुम्हाला हिस्ट्रीमध्ये आहे साम्यवाद आणि तुम्हाला पॉलिटीमध्ये आहे समाजवाद. आता बघा मी तुम्हाला तिन्ही डेफिनेशन सांगितले आहे. इकॉनॉमीच्या हिशोबाने सुद्धा सांगितली आहे, साम्यवाद हिस्ट्रीच्या हिशोबाने सुद्धा सांगितले आहे आणि समाजवादी पॉलिटीच्या हिशोबाने सुद्धा सांगितले आहे. मला सांगा आता तुम्हाला समाजवाद समजणार? आंबेडकरांचं काय म्हणणं होतं, गांधीजींचं काय म्हणणं होतं बरोबर समजलं तुम्हाला? सांगा मला आता आन्सर द्या मला सगळ्यांना. व्हेरी गुड. काही डिफिकल्टी आहे कोणाला इथे? काही डिफिकल्टी आहे?
आता आपण स्वरूप बघत आहे, तर हा समाजवादी स्वरूप आपण पहिले बघितलं, बरोबर. आता मी तुम्हाला सार्वभौम स्वरूप शिकवतो. का सार्वभौम स्वरूप शिकवतो. सार्वभौम म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? सॉव्हर्निटी. इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण त्याला? सॉव्हर्निटी. आणि विद्यार्थी मित्रांनो, समाजवादी तत्वापेक्षा सगळ्यात इम्पॉर्टंट तत्व कोणतं असेल तुम्हाला विचारलं असेल आयोगाने, तर सगळ्यात तत्व जबरदस्त आहे सॉव्हर्निटी. सॉव्हर्निटी म्हणजे इंडिपेंडंट. सॉव्हर्निटी म्हणजे काय? इंडिपेंडंट. म्हणजे त्यालाच आपण दुसरं म्हणतो स्वातंत्र्य, त्यालाच दुसरं म्हणतो आपण सुप्रमसी. त्यालाच आपण काय म्हणतो? सुप्रमसी. बरोबर. सगळ्यात इम्पॉर्टंट वर्ड आहे. जोपर्यंत माणसांना, जोपर्यंत व्यक्तींना आपण स्वातंत्र्य देणार नाही, तोपर्यंत तो स्वतःचा विकास करू शकत नाही. जोपर्यंत आपण माणसांना, व्यक्तींना स्वातंत्र्य देऊ शकत नाही, तोपर्यंत तो स्वतःचा व्यक्ती विकास करू शकत नाही. तुम्हाला माहित आहे, आजही आपल्या घरातल्या महिला वर्ग त्यांना पूर्णतः स्वातंत्र्य देत नाही, बरोबर. मुलीला 7च्या अंदर आपण घरी बोलावतो आणि मुलगा 11 वाजता आला. मुलांनी काय केलं तुम्हाला माहिती आहे, मुलांनी गर्लफ्रेंड ठेवलं तर चालतं, पण बहिणीनी बॉयफ्रेंड ठेवला तर अगदी चालत नाही तुम्हाला, बरोबर. कारण की आपल्या समाजामध्ये विद्यार्थी मित्रांनो काय घृणा लागलेली आहे, सरळ म्हणतो मी. कारण विद्यार्थी मित्रांनो, आपल्याच देशामध्ये महिलांना आपण तितक्याच्या हिशोबाने काय देत नाही? फ्रीडम देत नाही. आणि पुरुषांना इतक्या आपण इतकं फ्रीडम देतो, बरोबर. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा, जोपर्यंत व्यक्तीला स्वातंत्र्य मिळणार नाही, तोपर्यंत व्यक्ती स्वतःचा विकास करू शकणार नाही. स्वतःचा विकास करू शकणार. बघा, मी ते जोक पाठ म्हणून जोक सांगतो. लग्नाच्या अगोदर बरोबर मुलं का असतात? स्वार्मभौम असतात. म्हणजे आईवडिलांचं ऐकत नाही, पण लग्नानंतर बायकोच ऐकावंच लागतं. म्हणजे लग्नानंतर त्याचं स्वार्मभौम काय येतं? धोक्यात येतं. मला पर्सनल अनुभव नाही, बरं सांगतो मी तुम्हाला. लग्नाच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, मुलगा आई वडिलांचं ऐकत नाही, म्हणजे का? तो इंडिपेंडेंट आहे, स्वतंत्र आहे, त्याला स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो. पण लग्नानंतर त्याला पत्नीचं ऐकावं लागतं, लग्नानंतर त्याला वाईफचं ऐकावं लागतं, म्हणजे तो इंडिपेंडेंट राहतो. पण त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट, महिला लग्नाच्या अगोदर काय असतात? स्वार्मभौम नसतात, म्हणजे इंडिपेंडेंट असतात, त्यांना आई वडिलांचं ऐकावं लागतं. पण लग्न झाल्यानंतर ऐकतात का ते पत्नीचं? कधीच ऐकत नाही, बरोबर. मला पर्सनल अनुभव नाही, फक्त तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी मी एक्झाम्पल देतो आहे. म्हणजे काय विद्यार्थी, स्वार्मभौम म्हणजे काय? इंडिपेंडेंट. तुमच्यावर कोणाचीही बंधन नाही. मी काय इंडिपेंडेंट आहे, मला कोणाचंही काही घेणं नाही, मला स्वतःच निर्णय मी स्वतः घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल देतो, मला सांगा, आपल्याकडे भारत देश आहे, आपला मोठा आहे, खूप मोठा भारत देश आहे. या भारत देशाला पाकिस्तान सोबत रिलेशन बनवायचे आहे. पाकिस्तान या देशासोबत काय करायचे? संबंध प्रस्थापित करायचे. मी चायनाला जाऊन विचारतो, मी म्हणजे भारत देश चायनाला जाऊन विचारतील का? भारत देश रशियाला जाऊन विचारतील का? भारत देश आपल्या अमेरिकेला जाऊन विचारतील का? नाही. कारण की विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारत देशाकडे काय? स्वार्मभौम आहे, एक सुप्रीम ऑथॉरिटी आहे, एक इंडिपेंडेंट कल्चर आहे आपलं. म्हणून जेव्हा कोणत्याही देशासोबत आपल्याला संबंध प्रस्थापित करायचे असतील, तर आपण कोणत्याही देशाकडे जात नाही, आपण स्वतःहून ते संबंध एस्टॅब्लिश करू शकतो. याला म्हणतात बाहेरील स्वार्मभौम. बाहेरील, इंग्लिशमध्ये एक्सटर्नल सॉव्हर्निटी. एक्सटर्नल सॉव्हर्निटी, बरोबर. बाहेरील स्वार्मभौम. जेव्हा भारत देशाला दुसऱ्या देशासोबत संबंध प्रस्थापित करायचे असतं, ते म्हणजे बाहेरील स्वार्मभौम. दुसरा शब्द येतो. मग आतील काय? जर आतील म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशामध्ये हेल्थ द्यायचे आहे, हेल्थ फॅसिलिटी प्रोव्हाइड करायचे आहे, एम्प्लॉयमेंट द्यायची आहे. आता एम्प्लॉयमेंट नाही म्हणत मी, अनएम्प्लॉयमेंट द्यायची आहे. कोरोनाच्या काळामध्ये माहीत तुम्हाला, काही दिवसामध्ये नॅशनल अनएम्प्लॉयमेंट डे दिवस सुद्धा आपण साजरा केला, बरोबर. तुम्हाला सांगतोय की आपल्या देशामध्ये एम्प्लॉयमेंट प्रोव्हाइड करायचं आहे. आपल्या देशामध्ये विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं आहे. इथे निर्णय फक्त आणि फक्त भारताचा असेल, म्हणजे केंद्र सरकारचा असेल. इथे जाऊन आपण पाकिस्तानला विचारणार नाही, इथे जाऊन आपण चायनाला विचारणार नाही. म्हणजे भारत देशामध्ये मला निर्णय घ्यायचा असेल, तो सुद्धा मी काय करतो? स्वतःहून घेऊ शकतो आपल्या भारत देशाच्या टेरिटरीमध्ये. हां बघा, माझा मॅप थोडा काही खास नाही आहे, तरी काढण्याचा प्रयत्न करतो. या भारत देशामध्ये काही निर्णय घ्यायचा असेल तर भारत स्वतःहून घेणार. भारताला पाकिस्तान सोबत संबंध प्रस्थापित करायचे असेल तरी भारत स्वतःच निर्णय घेणार. याला म्हणतो बाहेर देशासोबत जेव्हा इंटरनॅशनल रिलेशन असतं, बरोबर, आंतरराष्ट्रीय करार असतात, तेव्हा बाहेरील स्वार्मभौम. आणि जेव्हा भारताशी निगडीत आहे तो म्हणजे आतील स्वार्मभौम. कळलं काय विद्यार्थी मित्रांनो? सांगा बरं, स्वार्मभौम कळलं का तुम्हाला? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जोपर्यंत तुम्हाला जॉब लागणार नाही तोपर्यंत तुम्ही इंडिपेंडेंट राहणार नाही, स्वार्मभौम होणार नाही. कारण की आता आपल्याला कपडे घ्यायचे असतील, शूज घ्यायचे असतील, आपल्याला आईवडिलांना मागावं लागतं, बरोबर, मोठ्या बहिणीला, मोठ्या भावाला मागावं लागतं.
पण जेव्हा तुम्ही अधिकारी झाला, बरोबर, DYSP झाला, डेप्युटी कलेक्टर झाला, डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर झाला, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोणालाही विचारायची आवश्यकता नाही. तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकता. जो शूज पाहिजे, बरोबर की नाही? चला, अगदी बरोबर. पूजा मॅम आलोच, मी तिथे आलो. सम बाउंड्रीज तिथे एक्सप्लेन कर. बघा 1949 ला भारताने कॉमनवेल्थ कंट्रीजमध्ये काय घेतली? फुल मेंबरशिप घेतली. भारताकडे तुम्हाला माहिती आहे वर्ल्ड बँक मध्ये भारत रजिस्टर्ड आहे, WHO मध्ये भारत रजिस्टर्ड आहे, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मध्ये भारत रजिस्टर्ड आहे, BCIM मध्ये रजिस्टर्ड आहे, BCCIM मध्ये रजिस्टर्ड आहे, बरोबर. तुम्हाला माहिती आहे बिमस्टॅक मध्ये भारत रजिस्टर्ड आहे, तुम्हाला माहिती आहे सार्क मध्ये आहे, आशियन मध्ये आहे, सगळ्याकडे भारत रजिस्टर्ड. मॅक्झिमम जे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन तिथे भारत रजिस्टर्ड आहे. पण यांचे निर्णय भारतावर बंधनकारक नाही. कारण की काय, मला एक इंडिपेंडंट विचारधारा आहे. मला माझ्याकडे भारत देशाकडे स्वार्मभाव आहे. म्हणजे माझी विचारधारा यांच्यापेक्षा जर वेगळी असेल तर यांचे निर्णय म्हणजे आंतरराष्ट्रीय संघटनांचे निर्णय माझ्या भारत देशावर बंधनकारक राहणार नाही. याला म्हणतात स्वार्मभाव. म्हणजे ज्या देशावर कोणत्याही परकीय पावरचे काय असतात, बंधने नसतात, तो देश म्हणजे स्वार्मभाव, तो देश म्हणजे सुप्रीम. आणि आपल्याला माहित आहे भारत देश सुप्रीम आहे, बरोबर. आला का लक्षात तुमच्या? आला लक्षात? चला पुढे जाऊया. दुसरा शब्द स्वार्मभाव समाज शिकलो. तिसरा म्हणजे धर्मनिरपेक्ष. तिसरा शब्द म्हणजे धर्मनिरपेक्ष. हे जर तुम्हाला शब्द समजले, 5-6 शब्द समजले, तर तुम्ही समजून घ्या की तुमचं सगळं संविधान तुमच्या लक्षात आलं. तर संविधानाचं काय म्हणणं होतं सध्याच्या परिस्थितीमध्ये आणि फ्युचरमध्ये त्याचं काय म्हणणं होतं, हे सगळं तुमच्या डाऊट्स क्लिअर होत होते. तिसरा शब्द सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष. सांगा धर्मनिरपेक्ष म्हणजे काय? सांगा बरं मला विद्यार्थी मित्रांनो. धर्मनिरपेक्ष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो धर्माच्या वरती कुणी नाही. ठीक आहे, कोणताही धर्म वरती नाही, कोणताही धर्म खाली नाही. मग याला डिफाईन कसं करायचं? त्याला डिफाईन करायचं की नो स्टेट रिलिजन म्हणजे भारताचा अधिकृत असा कोणताही धर्म नाही. भारताचा अधिकृत असा कोणताही धर्म नाही. सर्व धर्म समभाव. भारताचा अधिकृत असा कोणताही धर्म नाही आहे. कोणताही धर्म भारताचा नाही आहे, बरोबर. आपल्याला लक्षात ठेवावं लागेल देयर इज नो स्टेट रिलिजन. बरोबर. भारताचा अधिकृत असा कोणताही धर्म. मला सांगा भारताचा हिंदू धर्म आहे का? आपण जरी हिंदू राष्ट्र म्हणतो, हिंदू राष्ट्र यासाठी म्हणतो की त्या देशामध्ये काय होतं, हिंदू पॉप्युलेशन जास्त आहे, बरोबर, म्हणून हिंदू राष्ट्र म्हणतो. पण आपल्या देशाचा धर्म हिंदू राष्ट्र नाही आहे. जरी पॉप्युलेशन 79% हिंदूचे असेल तरी सुद्धा आपल्या देशामध्ये असंख्य धर्माचे लोक राहतात, असंख्य जातीचे लोक राहतात, असंख्य क्लॅनचे लोक राहतात, बरोबर. तरी सुद्धा आपण हिंदू राष्ट्र नाही आहे. कारण की आपल्या राज्याचा किंवा आपल्या देशाचा धर्म रिलिजन नाही आहे, कोणताही रिलिजन नाही. फक्त ते तुम्हाला माहित आहे ज्या व्यक्तीची 12 जानेवारीला काय असतं विद्यार्थ्यांनो जयंती असतं, ते म्हणजे स्वामी विवेकानंद. त्या व्यक्तीने आपल्या देशामध्ये एक धर्म नेऊन दिला. तो धर्म म्हणजे मानवतावाद. काय? तो धर्म म्हणजे ह्युमॅनिटी. तो धर्म म्हणजे मानवतावाद, बरोबर. तो मानवतावाद आपल्या देशाचा धर्म म्हणू शकतो. पण आपल्या देशाचा कोणताही धर्म नाही आहे. बुद्धिस्ट नाही आहे, शीख नाही आहे, पारसी नाही आहे, हिंदू नाही, मुस्लिम नाही, कोणताही धर्म नाही आहे, बरोबर. म्हणजे कायद्याच्या वरती कोणताही धर्म नाही. सगळे धर्म काय एकाच लाईन मध्ये आहेत. कोणताही धर्म वरती नाही, कोणताही धर्म खाली नाही. सगळे धर्म काय समभाव. आपण या शब्दाला एक्सप्रेस करायला किंवा मला बोलायला खूप आवडतं. तुम्ही बोलणार नाही कारण की याच्याबद्दल जर बोललो तर खूप लोकांच्या भावना दुखतात, बरोबर. म्हणून आपण सेक्युलर बद्दल जास्त बोलू नाही तिथे. फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा की हा जो शब्द आहे 42व्या घटना दुरुस्तीने काय केला आपण समाविष्ट केला. 42व्या घटनेत आपण त्याला समाविष्ट केला, बरोबर. आणि विद्यार्थी मित्रांनो याचा अर्थ काय होतो, देअर इज नो स्टेट रिलिजन म्हणजे भारताचा अधिकृत कोणताही धर्म नाही, बरोबर. क्लिअर? सगळ्यांना क्लिअर झालं का? सांगा सगळ्यांना क्लिअर झालं? ठीक आहे, चालेल. नेक्स्ट लोकशाही. कोणता आहे? लोकशाही. चौथा शब्द आहे लोकशाही. आता मला सांगा बरं देशामध्ये कोणती लोकशाही आहे? आपल्या देशामध्ये कोणती लोकशाही आहे सांगा बरं.
आपल्या देशामध्ये कोणती लोकशाही आहे? आपल्या देशामध्ये लोकशाही कोणती आहे? प्रत्यक्षाची अप्रत्यक्ष आहे? अप्रत्यक्ष. व्हेरी, अगदी बरोबर, व्हेरी. तुमच्या लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय म्हणत होतं लोकशाहीबद्दल. हा स्टेटमेंट फॉर्म मध्ये प्रश्न विचारलेला आहे UPSC मेन्स मध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लोकशाहीबद्दल म्हणणं काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लोकशाहीबद्दल म्हणणं होतं विद्यार्थी, भारत नवा एक म्हणजे असं म्हणतो नवीन बाळ जन्माला आला होता जेव्हा आपल्याला इंडिपेंडंट मिळालं 1947. नवीन बाळ जन्माला होतं भारतामध्ये. भारत नावाचं एक नवीन बाळ जन्माला आलं होतं. त्या बाळाला चालवायचं कसं, त्या बाळाला वाढवायचं कसं, त्या बाळाचं संगोपन कसं करायचं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानामध्ये नमूद केलं, बरोबर. मग त्या बाळाला चालवायचं कसं यासाठी तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी, आपल्याला माहिती आहे की आपण अभ्यास करतो कशाचा हो, संविधानाचा, बरोबर. आणि त्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे या बाळाला जर तुम्हाला चालवायचं असेल तुम्हाला डेमोक्रेसी पाहिजे. या बाळाला तुम्हाला जिवंत ठेवायचं असेल तुमच्या देशामध्ये काय पाहिजे? डेमोक्रेसी पाहिजे. पण तुम्हाला माहित आहे की लोकशाही दोन प्रकारची आहे. लोकशाही काय दोन प्रकारची आहे, ती म्हणजे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. प्रत्यक्ष लोकशाही तुम्हाला सांगतो काय असतं, ती स्वित्झर्लंडमध्ये आहे. तिथे काही लोकांचे स्वप्न असतील लग्न करायला फिरायला जाण्यासाठी, हनीमून म्हणतो आपण त्याला, स्वित्झर्लंड लक्षात ठेवा. आणि अप्रत्यक्ष म्हणजे भारत एक म्हणजे संसदीय फॉर्म ऑफ अप्रत्यक्ष दोन, एक संसदीय म्हणजे इंडिया आणि दुसरं अध्यक्ष म्हणजे प्रेसिडेन्शियल म्हणजे USA, बरोबर. भारतामध्ये संसदीय. आता आपण एक एक टर्म घेऊन त्याला एक्सप्लेन करूया. मला सांगा बरं, आता मी तो डायरेक्ट डेमोक्रेसीकडे प्रत्यक्ष लोकशाहीकडे येतो. प्रत्यक्ष लोकशाही विद्यार्थी मित्रांनो म्हणजे काय? बाय द पीपल फॉर द पीपल आणि ऑफ द पीपल. लोकांसाठी चालवलेली शासन पद्धती म्हणजे प्रत्यक्ष लोकशाही. लोकांसाठी चालवलेली शासन पद्धती म्हणजे प्रत्यक्ष लोकशाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच म्हणत होतं देशामध्ये का असायला पाहिजे? प्रत्यक्ष लोकशाही. पण डॉक्टर बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते तुम्हाला माहित आहे जबरदस्त. त्यांना माहित होतं की जर आपण आत्ता जेव्हा इंडिपेंडंट म्हटलं तेव्हा जर आपण प्रत्यक्ष लोकशाही लावली तर आपला देश तुटून जातील, बाळाचे तुकडे होतील, बाळाचा हात बाहेर फेकला जाईल, बाळाचा पाय कुठे फेकला जाईल, बाळाचं मुंडकं कुठे फेकलं जाईल. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितलं देशामध्ये प्रत्यक्ष लावू नका हो. कारण तुम्हाला माहित आहे ज्या देशामध्ये जे पॉप्युलेशन आहे, जे मेजॉरिटी पॉप्युलेशन आहे त्या देशामध्ये त्या पॉप्युलेशननुसार त्या देशाची लोकशाही ठरत असतं. म्हणून तुम्हाला माहिती आहे देशामध्ये काय चालतं. ज्या देशामध्ये मेजॉरिटी ऑफ पॉप्युलेशन ज्या धर्माचं असतं, ज्या लिंगाचं असतं, ज्या काय म्हणतो आपण कास्ट असतं किंवा क्लॅन्स असतं त्या देशामध्ये त्या प्रकारची लोकशाही असू शकतं. तुम्हाला माहिती असेल आपल्या देशामध्ये CA आणण्याचं रिझन काय, बरोबर. तुम्हाला देशाचं नाव सांगतो आपण नागरिकत्व चॅप्टरमध्ये त्याला डिफाईन करू, ठीक आहे. पण इथे सध्या तुम्हाला बघा काय सांगायचं मला की डॉक्टर बाबासाहेबांची विचारधारा सांगायची आहे की त्यांचं म्हणणं काय होतं प्रत्यक्ष लोकशाही. पण प्रत्यक्ष लोकशाही का लावू नाही शकली त्यामागे रिझन आहे. कारण की विद्यार्थी तेव्हा जर लावला असा तेव्हा भारत बाळ नवीन एक जन्माला आला होतं. त्या जन्माला आलेल्या बाळाला जगवायचं होतं, ठेवायचं नव्हतं, मारायचं नव्हतं. म्हणून डॉक्टर बाबा आंबेडकर म्हणाले ज्या देशामध्ये मेजॉरिटी ऑफ पॉप्युलेशन जे असतील त्याचनुसार त्या देशाची शासन पद्धती चालली जाते, बरोबर. म्हणून म्हटलं त्यांनी असं होईल आपल्या देशामध्ये म्हणून तुम्ही काय करा अप्रत्यक्ष लोकशाही लावा. पण कालांतराने जसं जसं लोक एज्युकेटेड होत जाईल, जसं जसं आपल्या देशामध्ये शिक्षण येत जाईल, जसं जसं आपल्या देशामध्ये काय येईल फेसबुक येईल. फेसबुक म्हणजे काय कनेक्टिव्हिटी, बरोबर. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप म्हणजे कनेक्टिव्हिटी, हो की नाही. तसं तसं आपल्या देशामध्ये आपण प्रत्यक्ष लोकशाहीकडे वाटचाल करू. आणि वन ऑफ द ग्रेटेस्ट एक्झाम्पल म्हणजे प्रत्यक्ष लोकशाहीच्या विद्यार्थ्यांनो 73rd आणि 74th अमेंडमेंट ग्रामसभा लोकांचा सहभाग आहे का. म्हणजे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी विचारधारा आहेत याला इम्प्लिमेंट करायला आपण सुरुवात केलेली आहे. पण काही कालावधीमध्ये अडचण येतोच आपल्याला. पण सगळ्यात इथे जोपर्यंत आपण प्रत्यक्ष लोकशाहीकडे जाऊ नये तोपर्यंत भारत देशामध्ये इक्वॅलिटी, समानता, न्याय आणि स्वातंत्र्य कोणालाही दिले जाणार नाही, बरोबर. म्हणून आपल्या देशामध्ये काय लावलं विद्यार्थ्यांना डायरेक्ट डेमोक्रेसी आपण लावू शकलो नाही. म्हणून आपल्या देशामध्ये काय लावलं तेव्हा इंडिपेंडंट होतं तेव्हा इनडायरेक्ट डेमोक्रेसी. इनडायरेक्ट मग हे लावलं का कारण की आपण याला फॅमिलियर झालो. बघा ब्रिटिशांनी आपल्याला हेच केलं होतं अप्रत्यक्ष लोकशाही, फॅमिलियर झालं. दुसरं कनेक्टिव्हिटी नव्हती, तिसरं एज्युकेशन नव्हतं, बरोबर. म्हणून आपल्या देशामध्ये अप्रत्यक्ष लोकशाही लावा कोणी सांगितलं
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. पण कालांतराने जसं जसं आपल्या देशामध्ये काय होईल, आपण प्रत्यक्ष लोकशाहीला फॅमिलियर येऊ, सोबत आपल्या देशामध्ये एज्युकेशन असेल, सोबत आपल्या देशामध्ये काही कनेक्टिव्हिटी येईल, तसं आपण त्याच्यावर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लोकशाहीकडे वाटचाल करू, असं कोणी सांगितलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. बरोबर. आणि आपल्या देशामध्ये तेव्हा आपण काय लावली? मग प्रत्यक्ष लोकशाही न लावता आपण अप्रत्यक्ष लोकशाही लावली. आणि तेही कोणत्या प्रकारची आहे? संसदीय. कोणत्या प्रकारची आहे? संसदीय. बरोबर. म्हणजे पार्लिमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आपल्या भारतामध्ये आहे. आता ही आपण अप्रत्यक्ष लोकशाही. अप्रत्यक्ष लोकशाही दोन टाईपची असते, एक संसदीय आणि दुसरं विद्यार्थी मित्रांनो अध्यक्षीय. मला सांगा, संसदेबद्दल कोणता आर्टिकल आहे तुमच्या संविधानात? संसदेबद्दल कोणता आर्टिकल आहे तुमच्या संविधानात? सांगा बरं. तुमच्या संविधानामध्ये संसदेबद्दल कोणता आर्टिकल आहे? अगदी बरोबर, 17. व्हेरी गुड. बघा लक्षात कसं ठेवायचं? सवरून 7. सवरून 7. एकदा 7 वापरला, दुसऱ्यांदा वापरायची गरज नाही. दवरून 10. 710 कलमाच नाही संविधानामध्ये, म्हणून एक मायनस करायची. 79 झाला. 79 या आर्टिकलमध्ये काय होते मित्रांनो? संसद आहे. मोठा भाऊ कोण आहे? राज्यसभा. लहान भाऊ कोण आहेत? लोकसभा. म्हणजे 79, 80 आणि 81. बरोबर. आता इथे म्हणतो त्याला सरला म्हणून सुद्धा लक्षात ठेवलं. सरला. संसद, राज्यसभा आणि लोकसभा. संसद, लोकसभा, राज्यसभा आणि लोकसभा. बरोबर. आणि तुम्हाला माहिती आहे आपण आपल्या देशामध्ये ही आहे कोणत्या मित्रांनो? अप्रत्यक्ष संसदीय लोकशाही. अप्रत्यक्ष संसदीय लोकशाही. आणि युएस मध्ये अध्यक्षीय. युएस मध्ये कोणत्या? अध्यक्षीय लोकशाही. बरोबर. मला सांगा, आपल्या देशामध्ये लोक डायरेक्टली कायदा बनवतात का? सांगा बरोबर. आपल्या देशामध्ये जर कायदा बनवायचा असेल तर लोक बनवतात का? आपल्या देशामध्ये कायदा बनवतात लोक बनवतात का? सांगा मला. आपल्या देशामध्ये जर कायदा बनवतात तर लोक बनवत नाही, म्हणजे पीपल बनवत नाही. त्याला कोण बनवतात? पार्लिमेंट. म्हणजे कोण? संसद. कोण बनवतं? संसद. आणि पार्लिमेंट हे 3 अंगा मिळून म्हणजे असतं. एक प्रेसिडेंट. आर्टिकल नंबर 52 टू 78 यामध्ये प्रेसिडेंट दिलेला आहे. आणि 79 पासून काढले आहे पार्लिमेंट, म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा. आला लक्षात? आणि अध्यक्ष म्हणजे काय? प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ अमेरिका. बरोबर. USA. चला, हा झाला आपला चौथा वर्ड. आणि 5वा जो वर्ड आहे विद्यार्थी तो आहे गणराज्य. मी एक स्टेटमेंट तुम्हाला बरोबर आहे का सांगा. भारताचा राष्ट्रप्रमुख किंवा कोणत्याही देशाचा जो गणराज्य नेचर आहे म्हणतो ते फक्त आणि फक्त लोकांनी निवडून दिलेला असायला पाहिजे. सांगा मला. ज्या देशाला गणराज्य म्हणतात त्या देशामध्ये राष्ट्राचा प्रमुख हा फक्त लोकांनी निवडून द्यायला असायला पाहिजे. बरोबर का चूक? ज्या देशाचा नेचर आहे, मला सांगा, ज्या देशाचं नेचर गणराज्य आहे त्या देशामध्ये विद्यार्थी मित्रांनो राष्ट्राचा प्रमुख हा प्रत्यक्ष लोकांनीच निवडून द्यायला पाहिजे. बरोबर का? तू सांगा. गणराज्याला म्हणतो आपण रिपब्लिक. याला म्हणतो आपण सांगा. बरोबर का चूक? रॉंग. अगदी बरोबर. व्हेरी गुड. गणराज्य म्हणजे काय? राष्ट्राचा प्रमुख. राष्ट्राचा प्रमुख हा लोकांनी म्हणजे पीपलनी. बरोबर. किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी निवडून द्यायला असतात. प्रतिनिधी. आपल्या देशामध्ये कोण निवडून देतात? आपले प्रतिनिधी निवडून देतात. USA मध्ये कोण निवडून देतात? डायरेक्टली पीपल निवडून देतात. बरोबर. म्हणजे ज्या राज्याचा किंवा ज्या राष्ट्राचा प्रमुख लोकांनी किंवा लोकांच्या प्रतिनिधींनी निवडून दिला असेल अशा देशांना काय म्हणतो आपण? गणराज्य. मग मला सांगा, भूटान गणराज्य आहे का? भूटान हा देश गणराज्य आहे का? सांगा मला. भूटान हा देश गणराज्य आहे का? नाही. व्हेरी गुड. मग सांगा मला, ब्रिटन गणराज्य आहे का? मला सांगा, नॉर्थ कोरिया गणराज्य आहे का? थायलंड गणराज्य आहे का? या देशामध्ये विद्यार्थी मित्रांनो, या देशामध्ये वंश परंपरेने म्हणजे वारसा हक्काने काय म्हणतात? किंगशिप दिली जातं. बरं. या सगळ्या देशांमध्ये किंगशिप आहे ते वारसा हक्काने दिलं जातं. म्हणजे इथला जो किंग आहे त्यांचा मुलगा बनेल. बरोबर. अशा देशांना आपण गणराज्य म्हणत नाही. अशा देशांना आपण म्हणतो राजशाही किंवा इंग्लिशमध्ये मोनार्की.
युनाइटेड स्टेट्स. बरोबर, हे आहे 5 शब्द आपल्या संविधानाचे. हे जर 5 शब्द तुम्हाला कळले असतील, पहिला सार्वभौम मी शिकवला, समाजवादी शिकवला, इस्लामाचे विद्यार्थी मी तुम्हाला शिकवला, धर्मनिरपेक्ष, चौथा मी तुम्हाला शिकवला लोकशाही, आणि 5वा जो शिकवला विद्यार्थी मित्रांनो आहे गणराज्य. हे जर तुम्हाला 5 शब्द समजले असतील, तुम्हाला आपलं संविधान नेमकं तुमच्यापर्यंत काय पोहोचवायचं आहे, संविधानाचा आयडिया काय या तुमच्यापर्यंत पोहोचल्या जातील. बरोबर, आणि हे होतं त्यांचा स्वभाव भारताचा. आणि तुम्हाला माहित आहे हा स्वभाव आहे म्हणजे प्रेझेंट कंडिशन. पण भारताला पोहोचायचं होतं फ्युचरमध्ये, भारताला जायचं होतं संविधानामध्ये, भारताला जायचं होतं भविष्यात. आणि भविष्य काय भारताचं, या 4 गोष्टी: न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. न्याय, स्वातंत्र्य आणि समता आणि बंधुता. बघा, न्याय घेतला आपण रशियाकडनं, तो घेतला रशियाकडनं, आणि या 3 गोष्टी घेतल्या आपण फ्रान्सकडून. त्या 3 गोष्टी घेतला फ्रान्सकडनं. आता तुम्हाला याचा एक एक शब्द आपण याला डिफाईन करायला सुरुवात करू. आता आपण न्याय घेऊया. ठीक आहे, एक न्याय शब्द एक्सप्लेन करूया. ठीक आहे, त्या प्रश्नामधून आपण ते न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता समजून घेऊया. ठीक आहे, प्रश्न इंग्लिशमध्ये लिहितो, तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेशन करून सांगतो. रिलेशन बिटवीन म्हणजे संबंध विचारतो. रिलेशन बिटवीन लॉ अँड लिबर्टी. कायदा आणि स्वातंत्र्यामध्ये काय रिलेशन आहे. पहिला प्रश्न माझा हा प्रश्न आहे. याच्यामध्ये मी स्टेटमेंट देतो, ए, बी, सी आणि डी. मराठीमध्ये लिहितो, जिथे कायदा आहे, जिथे कायदा आहे तिथे स्वातंत्र्य आहे. हे जर हा प्रश्न तुमच्या लक्षात आला, तुम्हाला या 4 गोष्टी समजेल. जे सांगितलं तुम्हाला, भारताच्या लोकशाहीची पिलर सांगितले, आधार स्तंभ सांगितले, तुम्हाला मिळेल. दुसरा, जिथे कायदा नाही, जिथे कायदा नाही तिथे स्वातंत्र्य नाही. ठीक आहे, नंतर जिथे कायदा आहे तिथे स्वातंत्र्य नाही. नंतर जिथे कायदा नाही तिथे स्वातंत्र्य आहे. हे लोक प्रेझेंट आहे, मला सगळ्यांकडून आन्सर पाहिजे. हा जर तुम्हाला प्रश्न विचारला की या दोघांमध्ये स्वातंत्र्य आणि कायद्यामधल्या काय दोघांचे रिलेशन काय होतं सांगा मला. तुम्हाला सगळ्यांना बोर्ड दिसतंय, रिलेशन बिटवीन लॉ अँड लिबर्टी. अगदी बरोबर, व्हेरी गुड. एक म्हटलं एक अजून विनय 4. ओके, विनयनी 4 म्हटलाय आणि काही लोकांनी ए म्हटलं. ठीक आहे, अजून चला लवकर करा. चुकलं चालेल पण तुमच्या लक्षात येईल ना. विद्यार्थी चुका करण्याचा तुम्हाला हाच प्लॅटफॉर्म आहे. तुम्हाला आयोग तिथे चुका जर केला तुम्हाला तुमचे मार्क्स देणार नाही आहेत, म्हणून तुम्ही इथे चुका करा चालेल, पण तुम्ही तिथे चुका करू नका. सांगा मला. वाली दिलाय, स्वर्ण मॅम. ओके, चला लवकर करा. ओके, रजत, व्हेरी गुड. पूजा, व्हेरी गुड. शैलेश, व्हेरी गुड. ठीक आहे, चला सगळ्यांची उत्तर चुकली आहेत, ज्यांनी उत्तर दिले सगळे उत्तर चुकले आहेत. बघा मी एक्सप्लेन करतो, एक लाईन तुम्हाला लक्ष लावून देतो. जिथे कायदा आहे तिथे स्वातंत्र्य आहे. बरोबर, मला सांगा भारत देशामध्ये कायदा आहे. भारत देशामध्ये कायदा आहे, नक्की कायदा आहे, मान्य मला संविधानात मोठा सगळ्यात कायदा आहे. पण तुम्हाला फ्रीडम दिली आहे का? तुम्हाला फंडामेंटल राईट जरी दिली असतील त्याच्यावर सुद्धा रिस्ट्रिक्शन्स आहेत. सध्याचा कालावधी तुम्हाला माहिती आहे. तुम्ही जर बोलला तुम्हाला मारते.
बरोबर. तुम्ही जर काही केलं तुम्हाला माहिती, तुम्हाला काय होतं, तुम्ही जर बाहेर पडला तुम्हाला काय होतं माहिती आहे, बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, ज्या देशामध्ये काय कायदा असेल त्या देशामध्ये स्वातंत्र्य असेलच असं नाही. नॉर्थ कोरिया हा देश आहे, या देशामध्ये कायदा आहे पण या देशामध्ये स्वातंत्र्य नाही आहे. आईची कटिंग सारखी, बाबाची कटिंग सारखी, मुलाची कटिंग सारखी, बहिणीची कटिंग सारखी, सगळ्यांची कटिंग सारखी. ते लोक 2G मध्ये जगतायत, तुमच्याकडे 4G आहे तरी सुद्धा आपण जगून नाही राहिलो व्यवस्थित. फक्त 2G वर जगताय, 2G वर. पण त्या देशामध्ये काय तिथे कायदा आहे पण तिथे स्वातंत्र्य नाही आहे लोक. बरोबर. नंतर हा नंतर घेऊ आपण बी. जिथे कायदा आहे, जिथे कायदा आहे तिथे स्वातंत्र्य नाही. तिथे होऊ शकत नाही. कायदा असेल तिथे स्वातंत्र्य असायलाच पाहिजे, बरोबर. जिथे कायदा असेल तिथे स्वातंत्र्य असायलाच पाहिजे, बरोबर. पण कायदा असून स्वातंत्र्य नाही आहे, मग काय गरजच नाही आहे, हा सुद्धा चुकीचा. नंतर जिथे कायदा नाही तिथे स्वातंत्र्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, कायदा नसेल मी सांगतो ते काय होणार. ज्या देशामध्ये कायदा नाही ना त्या देशामध्ये अंबानी कोणी बनू शकत नाही, बरोबर. आपल्या देशामध्ये कायदे आहे, त्या कायद्याचं प्रोटेक्शन होतं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशामध्ये प्रत्येक व्यक्तीला इंडिपेंडंट आहे, प्रत्येक व्यक्तीला आपले विचार मांडण्याचे, प्रत्येक व्यक्तीला आपला व्यवसाय करायचं स्वातंत्र्य आहे, बरोबर. म्हणजे ज्या देशामध्ये कायदा नाही आहेत ना त्या देशामध्ये स्वातंत्र्य असूच शकत नाही. त्या देशामध्ये स्वातंत्र्य असूच शकत नाही. जिथे कायदा नाही तिथे फक्त सगळा ढोंबळ कारभार असतो, बरोबर. कोणी येणार कोणाला मारून देणार. बरं ना, मला खायला भेटत नाही आहे, आपल्या देशामध्ये कायदा नाही आहे. आपल्या देशामध्ये मला खायला भेटलं नाही तर मी कोणाला मारीन ना, तो श्रीमंत त्याला मारून खाईन, बरोबर. पण आपल्या देशामध्ये कायदा आहे, बरोबर की नाही. म्हणून काय लोकांना फ्रीडम आहे. लोक काय म्हणजे घरी मस्त आरामाची झोपू शकतात कारण की आपल्या देशामध्ये काय केलं स्वातंत्र्य आहे. मग सगळ्यात जबरदस्त स्टेटमेंट आहे दुसरं स्टेटमेंट. दुसरं स्टेटमेंट काय म्हणतं बघा. दुसरं स्टेटमेंट म्हणतं जिथे कायदा नाही तिथे स्वातंत्र्य नाही. हा अगदी बरोबर, व्हेरी गुड. हा ज्याने उत्तर दिलं असेल किंवा ज्यांच्या लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्र, जिथे कायदा नाही तिथे स्वातंत्र्य असूच शकत नाही. ही आहे 100% बरोबर आहे. 100% ॲब्सोल्यूट बरोबर लाईन कुठे आहे. जिथे कायदा नाही तिथे स्वातंत्र्य नाही. जिथे कायदा नाही तिथे स्वातंत्र्य नाही. जिथे कायदा नाही तिथे स्वातंत्र्य असूच शकत नाही. पण ज्या ठिकाणी कायदा आहे, ज्या ठिकाणी ज्या देशामध्ये कायदा आहे तिथे स्वातंत्र्य असेल पण किंवा नसेल पण, बरोबर. स्वातंत्र्य असेल पण किंवा नसेल पण, बरोबर. ज्या देशामध्ये स्वातंत्र्य आहे, ज्या देशामध्ये काय कायदा नाही, ज्या देशामध्ये कायदा नाही त्या देशामध्ये स्वातंत्र्य नसणार म्हणजे नसणार. ही माझी लाईन सेकंड, बरोबर. आणि ज्या देशामध्ये कायदा आहे पण तिथे स्वातंत्र्य आहे. बघा, ज्या देशामध्ये कायदा आहे पहिलं स्टेटमेंट, त्या देशामध्ये सुद्धा स्वातंत्र्य असेलच किंवा नसेल याची आपल्याला खात्री देता येत नाही. पण हे जे स्टेटमेंट आहे ते ॲब्सोल्यूट बरोबर आहे. जिथे कायदा नाही तिथे स्वातंत्र्य नाही. आलं लक्षात सगळ्यांना? सगळ्यांना लक्षात आलं का? आपला आन्सर बी कसा आहे? सगळ्यांना लक्षात आलं का? ओके, चला आपण इथे थांबूया विद्यार्थी मित्रांनो. उद्याला तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना सांगा, आपण उद्याला पुन्हा डीप मध्ये जाणार आहोत, पुन्हा हे शब्द व्यवस्थित एक्सप्लेन करणार आहोत, बरोबर. आज मला खूप मुलं कमी दिसले. ॲक्च्युली प्रॉब्लेम असा झाला होता, काल थोडं ब्लरमुळे आणि आवाजामुळे प्रॉब्लेम झाला असू शकतो. पण तुम्ही उद्या सगळ्या तुम्हाला पॉलिटी कशा पद्धतीने अभ्यास करा, त्याच्यामध्ये नजर कशी घ्यायची आहे, पॉलिटीचा पॅटर्न कसा चेंज झाला आहे, हाच एक सब्जेक्ट आहे तुम्हाला जे MPSCच्या परीक्षेमध्ये पूर्णपैकी पूर्ण मार्क्स मला मिळू शकतात, बरोबर. आणि उद्याला आपण ते करूया, ठीक आहे. चला.